पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील, 4,500 रुपये। पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट। 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला। 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाहीत, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय। मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। 1,500 आणि 1,500 3,000 रुपये। आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार? अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही? तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते। ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत, आणि म्हणून आम्ही देतोय। आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवतायत। कोर्टाने पण ते फेटाळून लावलं। माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं। कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला। मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो। योजनेमध्ये 1,00,000-2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला। आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील। मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील, 4,500 रुपये। 1,500, 1,500 आणि 1,500। तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील। ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या, मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात। आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून। यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या। मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे। खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय। कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या, कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे। आणि म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे। त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं। पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट। सगळीकडे बोलबाला आहे।